अजून आधी जरा पुण्य लागेल माणूस पुण्यासाठी चाललाय. सगळ्यांसाठी मनापासून स्वागत आहे. तर आज कोडायकनालमधला हा आमचा तिसरा दिवस आहे. आम्ही आता इथून पळणीला जाणार आहे. तर पळणीमध्ये देवदर्शन वगैरे करून नंतर घरी जाणार आहे. आणि सकाळची वेळ आहे खरं तर, म्हणजे मंदिरामध्ये गेल्यानंतर भरपूर टाईम लागतो, गर्दी भरपूर असते, त्यामुळे आम्ही लवकरच इथून निघतोय. पळणीमधल्या देवस्थानाविषयी तुम्हाला जास्त माहिती नसेल कदाचित, क्वचित एखाद्याला असेल सुद्धा, तर त्याची ही डिटेल माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इथं आमची धावपळ सुरू आहे, म्हणजे आम्ही लगेज वगैरे सगळं गाडीमध्ये ठेवतोय आणि आत्ता जस्ट निघणार. त्यामुळे बघा पतीची पण इथं गाडी क्लीन करतायत, त्यांचं नेहमीचं काम सुरू आहे. अलेक्सा मोबाईल घेतला का? सगळं घेतलंय. छान दिसतंय. सॉरी, समथिंग वेंट रॉंग. अरे थांबे बोटिंग सोडाय उद्या रे बेब्या. नाही पर्यंत पोचणार नाही. आता मूड आलाय मला. चल मग कॉल मूड गेलता सगळं. गुडूला सकाळी सुरू चालते. एकदाच येतो आपण. ती पण आता ही कधी यायची लास्ट. कॅरेट घ्या कॅरेट हात इकडे बघा ब्रश नाही घेतली. कोडायकनालमध्ये आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची फ्रूट्स दिसतील, तर इझिली तुम्ही ते फ्रूट्स विकत घेऊ सुद्धा शकाल, कारण किंमत ही खूप नाही, म्हणजे सर्वांना परवडणारी अशीच किंमत असते. जास्त महाग वगैरे नसतात हे फ्रूट्स आणि खरंच वेगवेगळे प्रकार आहेत. आत्तापर्यंत कधीच न पाहिलेले प्रकारचे फ्रूट्स इथं आल्यानंतर बघायला भेटतील. तर इथं लसूणसुद्धा आहे, तर आम्ही लसूणसुद्धा घेतला इथून. लसूण पण आम्हाला एक 2 किलो आम्ही 150 रुपयाला घेतला आहे. तर लसूण पण स्वस्त होता. तर फ्रूट्स दाखवते, मला प्रत्येकाची नावं माहीत नाहीत, जस्ट तुम्हाला दाखवते. आणि इथलं कॅरेट जबरदस्त कलर आहे त्याचा आणि टेस्ट पण खूप छान आहे. तर आम्ही इथं आल्यानंतर नेहमी कॅरेट वगैरे घेतो. तर आता इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर बघा हा एक वेगळाच फ्रूट्सचा प्रकार दिसला. हे फ्रूट्स तसं म्हणायला गेलं तर ॲपलसारखं जरा जरा दिसतंय. ह्याची टेस्ट कशी आहे माहीत नाही. आम्ही म्हटलं चला बघूया याची टेस्ट वगैरे कशी आहे बघावी. तर भागामध्ये ब्रोकोली फ्रेश भेटते इझिली, तर आम्ही ती घेतली. ಬ್ಯಾಗ್ हां ಬ್ಯಾಗ್ ಯೂಸ್ಲ ಕಟ್ಟ ಪೈದಾರ್ತಿ हां ಪೈ 20 ರೂಪಾಯಿ ತರವಾ. ಪೇಪರ್ ಕ್ಯಾರಿ ಬೇಕು ನೋಂಗೆ. न्यूज पेपर नो इंगे. ओके. कोडायकनालपासून पळणीपर्यंतची आमची ही जर्नी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर ट्रॅव्हलिंग करताना खरंच सर्वांना खूप आवडतं, मजा येते. सर्व फॅमिली मेंबर एकत्र येतात आणि मस्त गप्पा, वेगवेगळ्या मुलं स्कूलमधल्या स्टोरीज सांगतात, फ्रेंड्सच्या वगैरे काय काय. तर ऐकत ऐकत कसा रस्ता कट होतो ते कळतही नाही. तर इथं पाहू शकताय की जाताना सुद्धा आपल्याला अशीच वळणं घेत घेत जावं लागतं. आणि पळणीमध्ये पोचल्यानंतरच हा व्हिडिओचा एंड होईल आणि नंतर नेक्स्ट दुसरा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. अगोदर मी कोडायकनालचे 2-3 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. रस्त्यातून जातानाच इथे एक व्ह्यू पॉईंट आहे, गर्दी पण भरपूर दिसते. तर इथं धबधबा आहे, त्यासाठीच लोक इथं थांबतात, फोटो काढतात. पाण्यामध्ये जायला एंट्री करायला कुणालाही परमिशन नाही, दुरूनच फोटो वगैरे काढू शकतो. तर आम्हाला उशीर होईल त्यामुळे आम्ही इथं थांबलो नव्हतो. जाताना आम्ही इथं थांबलो होतो. रस्त्यातून जाताना बरंचसं काही खायला असतं, तर मुलांनाही इथं पोटॅटो चिप्स खायची इच्छा झाली, त्यामुळे आम्ही इथं थांबलो आणि पोटॅटो चिप्स घेतले. तर हे बघा असं हे लगेच फ्राय करून देतात आणि जबरदस्त टेस्ट असते याची.
नको 70 रुपीज मसाला डाल भाऊ कणीस दी. आणि आता ट्रॅव्हलिंग करत करत आम्ही हे स्नॅक्स वगैरे खात मस्त गप्पा मारत हा रस्ता कट करणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. इथं पाहू शकता तुम्ही बाहेरचा व्ह्यू जबरदस्त आहे, मस्त आहे. इथं जवळच आम्ही नाश्ता करण्यासाठी सुद्धा थांबणार आहे. ह्या शॉपच्या वर डॉग बसलाय. एक गाडी थांबली आहे, सगळ्या गाड्या थांबतात त्याच्या. बसा पुढे घे बस विचारते ना. पळून जाऊन म्हणून ती घाबरून कसली भारी कुत्रा आहे ना. हळूच घेऊन जा ग, तिला दिसत पण नाही. साडेआठ वाजलेत. आम्ही तिथे मॅगी खाण्यासाठी थांबलो रस्त्याच्या मधोमध. मला पण झालं. थंडी वाजते बापाला काय. मला खोकला वाढला. थंडी वाजते. थंडीमुळे झाले येतात तुम्हाला. जाऊ तिथे हात धुणे आधी जरा पुण्य लागेल. ती माणूस पुण्यासाठी चाललाय. माझी स्कूल झाली हाकली. नंतर स्कूल बाबा पुण्य कमायची काही गरज नाही इकडे. लय पुण्य केलं. एक बिस्किट घे मला. बिस्किट हा दिलं. कुठलं बिस्किट पाहिजे? काळ दी. काय नाव नाही त्याला. सांगितलं सांगायचं. हा या छोटा बोलतो सर का नको त्याला बोल. अरे बाबा तुला कोण सोडून गेले रे बाबा. ए आला रे इथे बस काय करतोय पापा. चुडा का ना इथं बघू शकता ह्याचं घर तिथं आहे वरती. येऊन दाखव. आणि तिथं एक घर बघा. आजूबाजूला एक सुद्धा घर नाही. सगळीकडे झाडी आहे, मध्येच रस्ता. आणि इथं घर एकच उंचावर टेकडीवर. कसं राहतात काय माहिती इथली लोक. आणि ह्याच्या वरती घर केळीची झाडं दिसतात ना, तिथं घर आहे. आणि इथून असं हे खाली खाली स्टेप आहे त्यांचं दुकानं. ही लोक अशीच राहतात उंचावर. भीती वगैरे वाटत नाही त्यांना बहुतेक. ती छान व्ह्यू आहे इथला, पाहू शकतो. गरे सुंदर मसाला काय नाही. मम्मीला कसं जास्त आहे. कुठलं ती जास्त आदिल द्या. कुठले घे. तर आता आम्ही मॅगी खायला लागलो सकाळी सकाळी. काहीतरी म्हणते सकाळी मॅगी खाते. सकाळचा नाश्ता पण आमचा झाला. म्हणजे इकडच्या साईडला मॅगी जास्त भेटते. तर रस्त्यातून जाताना छोटी छोटी दुकाने असतात, तर तिथं इझिली मॅगी करून भेटते. म्हणजे लगेचच बनवून देतात. तर आम्ही पण मॅगीचाच नाश्ता केला सकाळी. आणि आत्ता आम्ही अजून पुढचा प्रवास सुरू केलेला आहे. आणि इथून थोड्याच अंतरावरती आहे पळणी. तर पळणीमध्ये गेल्यानंतर हा व्हिडिओ आपला स्टॉप होईल.
तर पळणीपर्यंतचा प्रवासच या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे टूरचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला भेटतील। म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये करत असतो। आम्ही ज्या रस्त्याने कोडायकनालला गेलो होतो त्याच रस्त्याने रिटर्न येतोय। दुसरा एक रस्ता आहे बट आम्ही त्या रोडने गेलो नाही, कारण आम्हाला आता पळणीला जायचं आहे आणि ह्या रोडने आलो तरच पळणी जवळ होती, त्यामुळे आम्ही ह्याच रूटने आलो। तर फायनली आम्ही पळणीमध्ये पोहोचलो सुद्धा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग। इथून पुढचा पळणीचा डिटेल व्हिडिओ नेक्स्ट मी लवकरच अपलोड करेन, तोही नक्की पहा।